Hi everyone and welcome. Today we are going to learn WH question words. Whether you are a beginner or a student looking for improve your skill, this video will help you. So let's get started. So what is WH question word? WH question words are words that we use to ask questions and they all start with the letters WH. म्हणजे WH क्वेश्चन वर्ड असं का म्हणतात? कारण ते सर्व WH अक्षराने सुरू होतात. हे शब्द प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात. अ क्वेश्चन वर्ड इज ऑल्सो कॉल्ड अन इंटरोगेटिव्ह वर्ड. याच शब्दांना प्रश्नार्थक शब्द असेही म्हणतात कारण ते प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात. WH question words help us explore, inquire and discover more about people, places, things and so much more. In this video, we will learn about the WH question words. What, when, where, who, whose, which, why, whom, how and how many. Each of these words has a unique meaning and we are going to uncover their secrets together. We will break down each question word, give you simple and relatable examples. So, let's get started with our first WH question word. And our first word is what. What means kai. What is versatile and can be used to inquire about things, actions or ideas. वॉट हा एक असा वर्ड आहे ज्याचे खूप सारे यूज आहेत. जसे की वॉट हा वर्ड यूज करून आपण गोष्टी, कृती किंवा कल्पनांबद्दल चौकशी करू शकतो. आता एक्झाम्पल्स पहा. व्हॉट इज दिस? हे काय आहे? म्हणजे या प्रश्नाने आपण काय विचारत आहे की एखादी गोष्ट आहे ती काय आहे हे विचारत आहे. व्हॉट इज दिस? हे काय आहे? व्हॉट आर यू डुईंग? तू काय करत आहेस? म्हणजे समोरची व्यक्ती काहीतरी कृती करतीये आणि ती कृती काय करत आहे हे विचारण्यासाठी व्हॉट या WH क्वेश्चन वर्डचा यूज केला आहे. व्हॉट आर यू डुईंग? तू काय करत आहेस? नेक्स्ट वर्ड व्हेन. व्हेन मीन्स कधी किंवा केव्हा. व्हेन इज यूज टू आस्क अबाउट स्पेसिफिक टाइम्स ऑर डेट्स. म्हणजे विशिष्ट वेळेबद्दल माहिती मिळवण्यासाठी व्हेन या WH क्वेश्चन वर्डचा यूज केला जातो. जसे की व्हेन इज युअर बर्थडे? तुझा वाढदिवस कधी आहे? व्हेन विल यू कम? तू कधी येणार आहेस? व्हेन विल यू कम? तू कधी येणार आहेस? नाऊ नेक्स्ट वर्ड वेअर. वेअर मीन्स कुठे. वेअर इज यूज टू आस्क अबाउट लोकेशन्स ऑर प्लेसेस. म्हणजे ठिकाणाबद्दल माहिती मिळवण्यासाठी वेअर या WH क्वेश्चन वर्डचा यूज केला जातो. जसे की वेअर डू यू लिव्ह? तुम्ही कुठे राहता? म्हणजे तुमच्या राहण्याचं ठिकाण कोणतं आहे हे विचारण्यासाठी हा वर्ड यूज केला आहे. वेअर डू यू लिव्ह? देन वेअर डिड यू गो ऑन वेकेशन? सुट्टीत कुठे गेला होतास? म्हणजे सुट्टीत कोणत्या ठिकाणी गेला होतास हे विचारण्यासाठी व्हेअर या वर्डचा यूज केला आहे. व्हेअर डू यू गो ऑन वेकेशन? नाऊ नेक्स्ट व्हाय. व्हाय मीन्स का. व्हाय इज यूज टू आस्क अबाउट रिझन्स ऑर कॉजेस. म्हणजे कारण विचारण्यासाठी व्हाय या वर्डचा यूज केला जातो. व्हाय डिड यू चूज दॅट कलर? तू तो रंग का निवडलास? म्हणजे समोरच्याला आपण विचारतो तुझं तो रंग निवडण्यापाठीमागचं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हाय या वर्डचा यूज केला आहे. व्हाय डिड यू चूज दॅट कलर? तू तो रंग का निवडलास? व्हाय आर यू लेट? तुम्हाला उशीर का झाला? उशीर येण्याचं कारण विचारलं आहे. व्हाय आर यू लेट? नेक्स्ट वर्ड who. Who means कोण. Who is used to ask about people or identities. म्हणजे व्यक्तीबद्दल किंवा आयडेंटिटीजबद्दल माहिती मिळवण्यासाठी who या वर्डचा यूज केला जातो. Who is that person? ती व्यक्ती कोण आहे?
म्हणजे त्या व्यक्तीची ओळख करून देण्याबद्दल हा प्रश्न विचारला आहे. हू इज दॅट पर्सन म्हणजे ती व्यक्ती कोण आहे. हू इज युअर बेस्ट फ्रेंड तुझा सर्वात चांगला मित्र कोण आहे. हू इज युअर बेस्ट फ्रेंड. नेक्स्ट whom. Whom means कोणाला. Whom is used to inquire about the object of a sentence, often referring to a person or people. It's a more formal version of who. Whom हा वर्ड वाक्याच्या ऑब्जेक्टबद्दल चौकशी करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा संदर्भ विचारला जातो. जसे की whom did you invite to the party. तुम्ही पार्टीसाठी कोणाला आमंत्रित केले आहे. म्हणजे इथं मेन वाक्य काय आहे तर पार्टीसाठी आमंत्रित केलं आहे. पण कोणाला आमंत्रित केलं आहे ही चौकशी करण्यासाठी whom या वर्डचा यूज करून प्रश्न विचारला आहे. whom did you invite to the party. तुम्ही पार्टीसाठी कोणाला आमंत्रित केले आहे. नेक्स्ट WH क्वेश्चन वर्ड इज whose. whose means कोणाचे. whose is used to ask about possession or ownership. It helps you find out who something belongs to. म्हणजे ताबा किंवा मालकीबद्दल विचारण्यासाठी whose या वर्डचा यूज केला जातो. म्हणजे एखादी गोष्ट कोणाची तरी आहे किंवा ती कोणाची आहे हे शोधण्यात whose हा वर्ड मदत करतो. जसे की whose book is this. आपल्याला हे विचारायचे की हे बुक कोणाचं आहे तेव्हा whose हा वर्ड यूज करून प्रश्न विचारायचा आहे. whose book is this. हे पुस्तक कोणाचे आहे. whose car are we using for the trip. सहलीसाठी आपण कोणाची कार वापरत आहोत. whose car are we using for the trip. म्हणजे जी कार आपण यूज करत आहे ती कोणाच्या मालकीची आहे हे विचारण्यासाठी whose या वर्डचा यूज केला आहे. नाव नेक्स्ट which. which means कोणता किंवा कोणती कोणते. which is used to seek information about a specific choice or option from a set of possibilities. म्हणजे which या वर्डचा वापर शक्यतांच्या संचामधून विशिष्ट निवड किंवा पर्यायाबद्दल माहिती मिळवण्यासाठी केला जातो. जसे की which movie do you want to watch. तुला कोणता चित्रपट बघायचा आहे. म्हणजे खूप सारे चित्रपट लागले आहेत किंवा आपण खूप सारे चित्रपटचे ऑप्शन देणार आहेत त्यापैकी कोणता चित्रपट तुला बघायचा आहे हे विचारण्यासाठी which या वर्डचा यूज केला आहे. म्हणजे खूप गोष्टी आहेत ज्याच्यातली एकच स्पेसिफिक गोष्ट तुम्हाला चॉईस करायची असते तेव्हा which हा वर्ड यूज करून क्वेश्चन विचारायचा. नेक्स्ट हाऊ. हाऊ मीन्स कसा किंवा कसे. हाऊ इज यूज इन्क्वायर अबाउट द मॅनर ऑर मेथड ऑफ डुईंग समथिंग. म्हणजे एखादी गोष्ट कशी करायची याची पद्धत विचारण्यासाठी हाऊ हा वर्ड यूज केला जातो. जसे की हाऊ डू यू कुक पास्ता. तुम्ही पास्ता कसा शिजवता. हाऊ डू यू कुक पास्ता. हाऊ डिड यू सॉल्व द प्रॉब्लेम. तुम्ही समस्या कशी सोडवली. हाऊ डिड यू सॉल्व द प्रॉब्लेम. हाऊ आर यू. तू कसा आहेस. हाऊ आर यू. तू कसा आहेस. नेक्स्ट वर्ड हाऊ मेनी. हाऊ मेनी म्हणजे किती. आता हाऊ मेनी हे कशासाठी यूज केलं जातं तर संख्येत मोजता येणाऱ्या गोष्टींसाठी. हाऊ मेनी इज यूज टू आस्क अबाउट द क्वांटिटी ऑर नंबर ऑफ थिंग्स ऑर पीपल. म्हणजे हाऊ मेनी या वर्डचा वापर वस्तू किंवा लोकांची संख्या विचारण्यासाठी केला जातो ज्या की आपण संख्येमध्ये मोजू शकतो. जसे की हाऊ मेनी ॲपल्स आर इन द बास्केट. बास्केटमध्ये किती सफरचंद आहेत. आपण ते सफरचंद संख्येमध्ये मोजू शकतो की 2 आहेत 3 आहेत की 4 आहेत. म्हणून हाऊ मेनी हा वर्ड यूज केला आहे. हाऊ मेनी ॲपल्स आर इन द बास्केट. बास्केटमध्ये किती सफरचंद आहेत. देन हाऊ मेनी स्टुडंट्स आर इन युअर क्लास. तुमच्या वर्गात किती विद्यार्थी आहेत. म्हणजे विद्यार्थीसुद्धा आपण संख्येमध्ये मोजू शकतो म्हणून हाऊ मेनी या WH क्वेश्चन वर्डचा यूज केला आहे. हाऊ मेनी स्टुडंट्स आर इन युअर क्लास.
तुमच्या वर्गात किती विद्यार्थी आहेत. नाव नेक्स्ट WH क्वेश्चन वर्ड इज हाऊ मच. हाऊ मच म्हणजे सुद्धा किती, पण हाऊ मच हा वर्ड कशासाठी यूज केला जातो, तर ज्या गोष्टी आपण संख्येमध्ये मोजू शकत नाही अशा गोष्टींबद्दल विचारण्यासाठी हाऊ मच या WH क्वेश्चन वर्डचा यूज केला जातो. हाऊ मच इज यूज टू इन्क्वायर अबाउट द क्वांटिटी और अमाउंट ऑफ समथिंग अनकाउंटेबल सच ॲज अ सबस्टन्स और अब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट. म्हणजे ज्या गोष्टी अनकाउंटेबल आहेत, म्हणजे ज्या आपण संख्येमध्ये मोजू शकत नाही अशा गोष्टींच्याबद्दल विचारण्यासाठी हाऊ मच या वर्डचा यूज केला जातो. जसे की हाऊ मच वॉटर डू वी नीड फॉर द रेसिपी. आम्हाला रेसिपीसाठी किती पाणी लागेल. म्हणजे इथं पाण्याबद्दल विचारलेलं आहे. पाणी किती लागेल. आता आपण हे पाणी जे आहे ते संख्येत मोजत नाही. 1 पाणी लागेल, 2 पाणी लागेल, 3 पाणी लागेल अशा पद्धतीनं आपण हे मोजत नाही. आपण हे लिटरमध्ये मोजतो. म्हणून इथे हाऊ मच या वर्डचा यूज करायचा आहे. हाऊ मच वॉटर डू वी नीड फॉर द रेसिपी म्हणजे आम्हाला किंवा आपल्याला रेसिपीसाठी किती पाणी लागेल. नेक्स्ट, हाऊ मच टाईम विल इट टेक टू कम्प्लीट द प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल. इथे सुद्धा आपण असं नाही विचारत की 1 वेळ लागेल की 2 वेळ लागेल. आपण वेळ विचारण्यासाठी टाईम म्हणजे तास किंवा किती मिनिटं, किती सेकंड्स असं जे प्रमाण विचारतो त्यासाठी हाऊ मच या वर्डचा यूज करायचा असतो. हाऊ मच टाईम विल इट टेक टू कम्प्लीट द प्रोजेक्ट प्रकल्प पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल. I hope you like this video. If you have any query regarding this video, then comment in the comment box. Thanks for watching.